नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आत्ता आपण लिंबपाटा महामार्गालगत आहोत. या ठिकाणी आपल्यासोबत एक बसवाला आहेत. या ठिकाणी जी बस दिसते ती PMPMLची बस आहे आणि ही एक बस आहे ती पर्यटन सेवा आहे. याच्यामधून नागरिकांना, ज्येष्ठ नागरिक असो किंवा जे विद्यार्थी असो किंवा जे नागरिक असो, ज्यांना सहलीसाठी काही पर्याय असतो किंवा सोपा पर्याय म्हणून ही PMPL सध्या अनेक नागरिकांमध्ये एक चांगलं प्रतिसाद मिळत आहे. आत्ता आपल्यासोबत या ठिकाणचे वाहक आहेत आणि चालकसुद्धा असणार आहे. आपण थोडक्यात त्यांच्याकडनं ह्या बसविषयी थोडक्यात माहिती घेऊया. सर नमस्कार, काय ओळख सांगाल आपली? नमस्कार, मी सूर्यकांत वाघविजय, वाहक म्हणून, गाईड म्हणून मी PMPML या सेवेमध्ये कार्य करतो. आणि आमची पर्यटन बस सेवा ही गेली 3 वर्ष झालं चालू झालेली आहे. 2023मध्ये पर्यटन सेवा प्रथम चालू झाली आणि आमची सेवा त्यापासून अशी प्रगती करत आता जवळपास आमच्या दिवसाला 5 ते 7 बस, जवळपास आम्ही 8 मार्चला महिला दिनाच्या दिवशी 8 बस अरेंज केल्या होते. वेगवेगळ्या मार्गावर 8 बस आमच्या पूर्णतः फुल झालेल्या होत्या. बरं. तर ही सेवा अत्यंत आवडलेली आहे प्रवाशांना. अतिशय उत्कृष्ट दर्जाची सेवा आम्ही देतो. त्यामध्ये तुम्ही समोर पाहता AC बस आहे आणि AC बसमध्ये आमच्यामध्ये जवळपास 70% हे ज्येष्ठ लोक असतात आणि जे फिरण्यासाठी इच्छुक असतात त्यांना आम्ही एक दिवसासाठी फक्त मिनिमम 500 रुपये चार्जेसमध्ये आम्ही त्यांना जवळपास नारायणी धाम, आता ही लोणावळ्याची ट्रिप असल्यामुळं बस क्रमांक सकाळी किती वाजता निघाली होती? पर्यटन बस ही सकाळी स्वारगेटवरनं 8 वाजता सुटती करेक्ट. आणि ज्या डेपोकडून असेल, समजा बाणेर डेपोकडून गाडी घेतली किंवा बेकराई डेपोकडून, तर ती गाडी जवळपास 7ला निघती बरोबर त्या डेपोमधनं आणि सकाळी 8पर्यंत ती स्वारगेटवरनं मार्गस्थ होती. मार्गस्थ होत असताना प्रत्येक आमचे जवळपास 13 ते जवळपास 14-15 मार्ग झालेले आहेत आमचे आता. आणि त्या 14-15 मार्गावर ही बस वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मार्गावर अरेंज होत असते. तर आमचे असे ग्रुप आहेत, व्हॉट्सअप ग्रुप, आणि त्याद्वारे ते लोक आम्ही अरेंज करतो आणि अरेंज करून आम्ही आमचे ह्या बस मार्गस्थ करीत असतो. बरं, सकाळी निघालेली बस किती वाजता निघाली आणि आत्ता किती वाजता आलेले? सकाळी आम्ही स्वारगेटवरनं म्हणल्याप्रमाणे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 8 वाजता निघाली सकाळी स्वारगेटवरनं. आणि स्वारगेटवरनं 8 वाजता निघाल्यानंतर आम्ही एकविरा कार्ला लेणी हा आमचा शेवटचा पॉईंट असतो आणि त्या शेवटच्या पॉईंटला आम्ही कमीत कमी 6 वाजता तिथून निघतो आणि 7-7:30पर्यंत आम्ही स्वारगेटला जातो. ओके. आता आपल्यासोबत काही प्रवासी सुद्धा असणार आहे. आपण त्यांच्याकडून थोडक्यात काही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत.